ज्याची बर्थडे नंबर 1, 10, 19, 28 आहे यांना 2026 कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. 2026 ची बेरीज केली तर नंबर 1 येतो आणि तुमचा मूल्यांक सुद्धा 1 आहे. त्यामुळे सूर्याचं वर्ष असल्या कारणाने तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. सूर्य हा तुमचा मित्र नंबर असल्या कारणाने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होतील हे पाहायला मिळेल. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ज्या ज्या गोष्टीची स्वप्न तुम्ही बघितलेली त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं, कर्म करणे हे फार गरजेचं असतं. सूर्याचा तुम्ही भाव बघितला तर एक लक्षात ठेवा, सूर्य हा देणारा आहे, म्हणजे सूर्य आपल्याला प्रकाश देतो, त्यामुळे सृष्टी आहे. त्यामुळे यावेळेला तुम्हाला बघावं लागेल की खूप वेळा तुम्हाला लोकांसाठी तुमचं ज्ञान द्यावं लागेल. ज्यांना जमेत असेल त्यांनी काही डोनेशन दर महिन्याला तुम्हाला जेवढं जमेल ते केलं तर नक्कीच तुमच्यासाठी फार फायदेशीर राहील. तुमच्या सगळ्या स्वप्न कंप्लीट होणार आहेत. मग प्रमोशन असू देत, नवीन सेटअप असू देत, लग्नाचं स्वप्न पाहत असाल तरीही तुमच्यासाठी फार चांगल्या गोष्टी होणार आहेत. फक्त तुम्हाला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे स्वतःच्या हेल्थचं ठेवायचं आहे. खूप सारं काम वाढल्या कारणाने कदाचित तुम्हाला इथे स्वतःकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कदाचित हेडेक किंवा म्हणजे डोकं दुखणे किंवा मायग्रेन या गोष्टी सुद्धा इथे पाहायला मिळतात. ते बीपीचा त्रास थोडासा होऊ शकतो काही लोकांना. त्यामुळे स्वतःची काळजी घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. थोडंसं इथे हेही दाखवते की इमोशनल थोडासा प्रॉब्लेम दाखवते कुठेतरी. काही म्हणजे सूर्य कसा आहे, उगवतो सुद्धा आणि मावळतो सुद्धा. पण कधी कधी असं थोडंसं एकटेपणा जाणवेल किंवा कदाचित तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह वाटेल किंवा काही लोकांना असं सुद्धा वाटेल की रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बॉस रिलेटेड तुमचे जी बॉस असतील किंवा तुमच्यावरती काम करणार आहेत या लोकांसाठी थोडंसं तुम्हाला समजून घेऊन राहायला लागेल. कारण 1 वर्ष 1 नंबर आहे, त्यामुळे थोडंसं बॉसलाही थोडा बॉसगिरी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही खूप समजूतदार आणि अंडरस्टँडिंगने वागला तर तुमच्यावरती जरी काम करणारी लोक असतील ते तुमच्या नक्कीच त्यांच्यावर प्रभाव पडेल. तुमच्या गोष्टी ते ऐकतील आणि चांगल्या पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. कुठले क्रिस्टल घालायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता उपाय काय करायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा तर रिलेशनशिपसाठी हस्बंड वाईफनी मॉर्निंग वॉकला जाणे खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं गायत्री मंत्र म्हणणे, सूर्याला जल देणे हेही सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. काळ्या कपड्यांपासून थोडंसं दूर राहा. थोडंसं करू नका. रविवारच्या दिवशी गूळ दान करणे हेही तुमच्यासाठी फार छान असणार आहे. दिलेली माहिती नीट वाचा आणि येणारं वर्ष हे पॉझिटिव्ह आणि आनंदमय जावं. सगळी स्वप्न तुमची कंप्लीट हो ही सदिच्छा. उपाय नक्की करा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा आणि जी स्वप्न हवेत ती पूर्ण करा. बेस्ट ऑफ लक.